दादा नमस्कार. नमस्कार दादा. आज मुंबईचा घरचा साज वडकीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये 3 नंबरचा मानकरी झालेला आहे. कसं काही नियोजन इकडे येण्याचं झालं सांगा ना. इकडं आमचं पहिलंच ठरलं होतं की घरची गाडी आणायची, आम्हाला एकदा बघायची आहे कशी पळतोय. त्यामुळे आणली होती आणि आमचं खूप म्हणजे हे झालं की नंबरात राहिली गाडी गुलालात. बोलायलाच म्हणजे आज हिंदकेसरी किताबाचा मान मिळवला. याच्या आधी पण आपला अंजीर तो हिंदकेसरी झालेला, आज डबल हिंदकेसरी झाला. हो, डबल हिंदकेसरी झाला. आणि घरचा साज पळवण्याचं कारण आज बघितलं असं तुम्ही प्रत्येक याचे जे पैरे होते खूप मोठे मोठे महाराष्ट्राचे नामांकित पैरे होते. कुठं ना कुठं आज घरचा साज मला वाटतं हा पहिलाच असेल या मैदानात, पहिलाच असेल मैदान जो गुलालाचा मानकरी झालाय. हां, काय सांगाल? आम्हाला खूप आनंद आहे की आज आमचा घरचा साज असून सुद्धा आम्ही 3 नंबर पटकवला इथे एवढ्या मोठ्या मैदानामध्ये. आणि सेमी सुद्धा आमच्यामध्ये खूप टॉपचे होते, सर्व नंदी खूप टॉपचे होते. त्यामध्ये आमचा हे झाला सेमी पास, त्यामध्ये खूप आनंद आहे. आम्ही म्हणजे जी लढत होती ना खरी ती सेमी मध्ये तुमचा गुलाल सेमीमध्येच झाला गुलाल होता. होता, फायनल होती तर खरी सेमीच होती ती. आणि त्या सेमी बद्दल तर आपण चर्चाच करू, पण जो गाडीवर ड्रायव्हर होता ना सूरजचं मी कौतुक करेन. गोरपकर आज इतका मोठा मैदान वडकीचा सूरज आणि तुम्ही गाडी पळवली, काय सांगेल आजच्या गुलालाविषयी? दादा पहिल्यांदा तुझा तर थँक्यू. तू असंच आम्हाला सर्वांना पुढे नेत्रा गरीब लोकांना. आणि गाडीचा पळवायचा विषय म्हणजे आज आणि ज्याचा आपल्या डोले मिटकून विश्वास आहे की कितीही मोठी गाडी असली तर ते आपल्याला कॉल करणार की सूरज तू खाली येऊन थांब, आपली गाडी घेऊन येतो. त्यांच्या विश्वासा पुरता आपण इथपर्यंत आलो. आणि आज या माझ्या नंदीने आणि दबंगनी आज मला जे गुलाल दिले ना त्याच्यात मी खूप म्हणजे एकदम अभिमानी झालोय, मन भरून आले एकदम. म्हणजे जो आता बैलांना तर हिंदकेसरी नाव लागतोय, पण आजपासून मला वाटतं सूरज ड्रायव्हर गोरपेकर हा सुद्धा हिंदकेसरी ड्रायव्हर झाला. 100% आज या नंदी मुले जो मला नाव लागेल ना तो कधी न पुसणारा जाणार आहे. आणि तो सर्व आहे तो यांच्या आशीर्वादामुळे मी आज इथे. आज कशात काय नसतं, कुठे कामाला होतो कोणी विचारलं नसतं, पण आज जो नंदी मुले जो मला सर्व बोलतात ना की गोरप्याचा सूरज ड्रायव्हर आहे, आज जे तुमच्या मार्फत युट्यूबर झाले सर्व जे पुढे न्यायचं काम करतात ना त्यांचं तर मी कौतुक करतो खूप. आणि असंच आम्हा सर्वांना पुढे नेत राहा आणि नंदींची साथ आपण कधीच सोडणार नाही, हे खूप पुढे जातील. आणि पुशेगावला सुद्धा ही घरची गाडी तुम्हाला 100% दिसणार. नक्कीच. तर तुझं मनापासून मी कौतुक करेन. पायावर खूप मोठी जखम असताना तुम्ही आज गाडी पळवली. काय सांगशील, आज इतकी मोठी जखम असताना सुद्धा तुम्ही विचार न केला आणि गाडी पळवली? आज आपला आणि जेटचा विश्वासाठी आपण इथे आलो. जखमेचा विचार नाही केला आपण, कारण का आपला ह्या दोनांवर एवढे विश्वास आहे की हलणार बिलकुल नाही. म्हणजे जशी बोलतो ना आपण एक दोऱ्याने रेष पाडतो, हे तसं सुतासारखे सरळ बैल आहेत. त्यामुळे आज सेमी सगळे टॉपचे होते, गटाला सुद्धा टॉपचा बैल होता. आपण कोणाचं नाव नाही घेणार, पण एवढी सुरेख गाडी पळाली आणि गुलाला ठेवलं त्याचा खूप आम्हाला अभिमान आहे. काल आले मुंबईला, कधी इकडं घाटावर मुंबईवरून कधी आल्यात? आम्ही सकाळी आलो, 8:30 इथे मैदानात होतो. म्हणजे डायरेक्ट तुम्ही मुंबईवरून इथं आले? हा, डायरेक्ट म्हणजे बैलांना विश्रांती पण नव्हती? नाही, बैल काल संध्याकाळी 6ला इथे पोहोचलेला. बैल काल आलेलं? आपण परवा दिवशी बिंजोर केलेली आहे अंजीरने. म्हणजे परवा दिवशी मैदानामध्ये बिंजोर पण झालेली आहे? परवा दिवशी एक मोठी आपली बिंजोर होती, चांगली बिंजोर होती ती, पण अंजीरने एक शेगड्यात तिचा गुलाल घेतला. आणि उद्या लगेच दुसऱ्या दिवशी भरून इथे पोहोचला आणि आज नंबर केला. नक्कीच ना, अभिमानाची गोष्ट. काय सांगशील? खूप अभिमान आहे. आज एवढा अजून म्हणजे त्याला काही थकवा नसून सुद्धा अजून तो त्या एवढं स्टॅमिना आहे ना की तो अजून 2 फेरे पडू शकतो. पण आमचं त्यांनी पान सर्व पेडले. आज हिंदकेसरी किताब मला सुद्धा दिला आणि स्वतःवर सुद्धा लावून घेतला. दादांकडे द्या माईक. दादा, मुंबईला नेहमी आम्ही नाव ऐकतो आरवी अनिल भोईर, शिलगाव हा नाव नेहमी प्रत्येक मैदानामध्ये बिंजोरला असतो आणि तो नाव बिंजोर होतोच आणि त्या नावाला गुलाल भेटतोच. काय सांगाल? ही आमची गाडी म्हणजे अशी आहे ना की घरची गाडी असो ओपन असो, आम्ही अड्ड्यात गेल्या नाव देतो की बिंजोडला. आणि कायम कंटिन्यू ही गाडी गुलालातच आहे, एकही गुलाल पडला नाही दोघांचा आमचा. म्हणजे अंजीर आणि जो आपला दबंग आहे अपराजित गाडी आहे मुंबईमध्ये. आपण दबंग विषय पण थोडा बोलूया, दबंग जाऊया, कारण अंजीरचा एकट्याचं काम नव्हतं आजीचं पलाचा, तो दबंगनी पण केलेला आहे. जोरीला जोर तोरीला तोर पळणारा दबंग पलाला कसा सांगा? दबंगनी आमचं म्हणजे जे हे होते ना की दबंग बोलत होते की 3 फेऱ्याला पळणार नाही, त्यांची सर्वांची आज तोंड बंद करून ठेवलेली आहे. दबंगनी आज एवढा छान पळाला की आम्हाला खूप अभिमान आहे याचा. आणि आता सूरज ड्रायव्हरनी सांगितलं की पुशेगावला पण हीच गाडी पळणार आहे. हो, 100% पुशेगावला सुद्धा नियोजन हाच दिसेल, हेच नियोजन असणार आहे. आणि आजच्या हिंदकेसरी वडकी मैदानाबद्दल काय बोलाल? मैदान खूप छान होतं, फाटी सुद्धा 1 नंबर होती, नाही कुठे खडा नाही काही, 1 नंबर फाटे होते सर्व. आणि नियोजन सुद्धा खूप छान होतं. चालेल, तुमचं अभिनंदन. आणि आज हिंदकेसरी जोडी म्हणजे आपला घरचा साज हिंदकेसरी असं नाव लागणार आहे तुमच्या गाडीला. खूप खूप अभिनंदन. थँक्यू.